श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत संन्यासी जणांचे श्राद्धविषयीची माहिती, म्हणजे द्वादशी श्राद्ध 2024 विषयीची माहिती. सगळीकडे पितरपाठ, टाकपूजन, श्राद्ध घालणे चालू आहे. यातच एक तिथी येते, ती म्हणजे द्वादशी श्राद्ध. आता हे द्वादशी श्राद्ध म्हणजे काय बाबा, या तिथीला काय करायचं असतं याविषयीची संपूर्ण माहिती घेऊन हा व्हिडिओ मी सुरू करतो. ही तिथी रविवारी 29 सप्टेंबरला आली आहे. या द्वादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे, कारण या द्वादशी तिथीला संन्यासी जनांचा महालय म्हणजे संन्यासी जनांचे श्राद्ध घातले जाते. संन्यासी म्हणजे कोण, तर ज्यांनी गृहस्थी जीवनातून त्याग करून एखाद्या तीर्थक्षेत्रात जाऊन ब्रह्मावस्थामध्ये संन्यासी रूप धारण केले आहे किंवा संत महंत झाले आहेत, त्यांना संन्यासी जीवन जगत असताना देहत्याग त्यांचा झाला असेल, अशा व्यक्तींच्या श्राद्धाचे कार्य या द्वादशी तिथीला घातले जाते. अशा संत महापुरुष व्यक्तींचे पिंडदान या रविवारी करायचे आहे. या द्वादशी तिथीला संन्यासी व्यक्तींना बोलवून जेवू घालावे. या तिथीला आपण भंडारा लावू शकता, अन्नदान करू शकता, पंगतीत बसून जेवू घालू शकता. या दिवशी संन्यासी जनांचे श्राद्ध केले जाते. संन्यासीजन किंवा संत महंत यांना भगवंताची कृपादृष्टी प्राप्त झालेली असते. त्यांनी जीवनात तप, जप, साधना केलेली असतात. याद्वारे त्यांना जो आशीर्वाद फलस्वरूप प्राप्त झाला आहे. या तिथीला श्राद्ध करण्यासोबतच पंचबली कर्म देखील तुम्ही करू शकता. या द्वादशी तिथीला आपण सकाळी लवकर उठावे, गंगास्नान किंवा जलामध्ये, त्यामध्ये तलाव, नदी, कुंड यामध्ये जाऊन स्नान करावे. शक्य असेल तर सूर्यदेवाला नमस्कार करावा, सूर्यदेवाला जल अर्पण करावे. घरातील कार्य आटोपवून देवपूजा करून धार्मिक कार्य करू शकता. या द्वादशी तिथीला संन्यासी जनांचे श्राद्ध करण्याची अतिशय महत्त्वाची तिथी असे मानले जाते. चला तर, ही माहिती होती द्वादशी श्राद्धाविषयीची, म्हणजे संन्यासी जनांच्या श्राद्ध कसे घातले जाते याविषयीची. तुम्हाला संपूर्ण माहिती तर आलीच असेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये विचारू शकता.